सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार योगयाग तपे गेली तयाने अमुपे सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार पांडुरंगा करो प्रथमान मन पांडुरंगा करो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी गायलेला आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवान परमात्म्याच्या नामाचं महत्व आणि त्याची फलश्रुती तुम्हाला आम्हाला सांगतात. त्याचं मोठेपण सांगतात. किती मोठेपण आहे. देवाचं नाव घेतलं की योग या तप सगळं काही देवाच्या नावातच होऊन जातं. एवढं सामर्थ्य देवाचं आहे. म्हणून देवाचं नाव घ्या. सगळ्या साधनांचं सार म्हणजे भगवान परमात्म्याचं नाम आहे. यज्ञ केला आपल्याला जमला नाही, देवाचं नाव घ्या, यज्ञही होतो. कारण सगळ्या साधनांचं ते सार आहे. आपल्याला तो मंत्र तुकोबाराने जपायला सांगितलाय. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. कुणी तुकोबाराकडे काही अडचण घेऊन आलं, काही संकट घेऊन आलं, काहीतरी मदत मागण्याकरता आलं की तुकाराम महाराज म्हणायचे देवाचं नाव घ्या. विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, देवाचं नामस्मरण करा. शेवटी तुकाराम महाराजांनी एकाने विचारलं, महाराज 42 वर्षाचं तुमचं आयुष्य आणि कधी आम्ही आलो की तुम्ही आम्हाला एकच मंत्र सांगता, विठ्ठल विठ्ठल म्हणा. अहो काही मंत्र बदला, औषध बदला. 50-50, 100-100 वर्षाचे असे काही दवाखाने आहेत की दवाखान्याचे मालक बदलले, दवाखान्याच्या भिंती बदलल्या, पण औषध आपले भेंड्याचे काय वेगळे का. आजोबा औषध करत होते, वडीलही करत होते, आता मुलं करतात. औषध तेच. तुकाराम महाराज कुठल्याही अडचणीला देवाचं नाव कसं चालेल, असं कसं होऊ शकतं. तर काय होतं देवाचं नाव घेतल्याने. तुकाराम महाराज सांगतात, तू मला सांग की काय होत नाही. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. कारण ते सगळ्या साधनांचा सार आहे. फक्त अंतःकरणातून त्याचं चिंतन तुम्हाला आम्हाला करायचं सांगितलंय. विठ्ठल विठ्ठल. सेवेपूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे याही वर्षी चालू असलेला हा आपले गायक तुम्ही बोला ना. पहिला तुमच्या मनातला प्रश्न काढून टाकतो, म्हणजे तुम्ही जरा मोकळे होता. तुम्ही म्हणता पत्रिकेवर तर भगव्या बाबांचं कीर्तन दिसतंय, बरोबर ना. हा पांढऱ्या कपड्याचा कुठून आला. पूजनीय स्वामीजींची कीर्तन सेवा या ठिकाणी नियोजित होती. पण काही कारणाने त्यांना बाबाजींच्या जागेवर चित्रकूटला जावं लागलं. गोवत्स राधाकृष्ण महाराज यांची कथा त्या ठिकाणी आहे. आणि एक दिवस कथेमध्ये रस महोत्सव असतो की बाबाजींना आमंत्रण देत असतात देवगड संस्थानला. पण बाबाजी आजारी असल्या कारणानं स्वामीजींना त्या ठिकाणी जावं लागलं आणि स्वामीजींच्या जागेवर मला या ठिकाणी यावं लागलं. एक संस्थांचा विद्यार्थी सेवक टाळकरी म्हणून मला या ठिकाणी तुमच्या समोर बोलण्याचा आज योग येतोय. तसं हा भरलेला मंडप पाहिला की असं वाटतं आपण पंढरपुराच्या वाळवंटात असं मुक्त, असं वाळवंटाला काही सीमाच नसते. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. ही जागा कोणत्या मालकाची आहे माहित नाही, पण नक्कीच तो मालक पुण्यवान भाग्यवान असेल की या ठिकाणी ट्रस्टीच आहेत. पण पूर्वज काहीतरी जेव्हा गणपती बाबा आले असतील, कोणत्या पूर्वजांची असेल की या ठिकाणी भजन पूजन होते. नाही तर काही काही ठिकाणी महाराष्ट्रात असे सुद्धा गाव आहेत प्रकाश महाराज की मंदिरात सुद्धा भजन होते. मंदिरात लोक पत्ते खेळतात, फक्त पत्ते. तरी या वसाड रानामध्ये तुम्ही हा सगळा स्वर्ग उभा केलाय. सप्ताह कमिटी आणि आजच्या दिवसाचा सर्व खर्च घेणारे, उद्याचा खर्च घेणारे, म्हणजे पंक्ती, अन्नदान, भजन पूजन, काय जी सगळी सेवा असेल सर्व सेवकांना या ठिकाणी मी स्वामीजींच्याच वतीनं धन्यवाद देतो. या सर्व अन्नदात्यांच्या नावाने टाळी वाजवा. थोडं कौतुक करायला शिका. कारण आपल्याला 9 वाजता जेवून लगेच घरी जायचंय आणि आपली सेवा याच कार्यातून दिसून येते. थोडा फरक झाला. कीर्तनाचा टाइम 7 ते 9 आहे अनिकेत महाराज, पण सेवा दिसून अशी येते. आपण शेतकरी मंडळी आहोत,
पुन्हा मागे कांदे लावण्याचं काम आहे, कुणाच्या मागे काय काम असेल सगळं आवरून या ठिकाणी यावं लागतं. नाही आपल्याला 7ला जाणं झालं तरी निदान 7:15 तरी आपण या ठिकाणी येतो. 7:30ला, 7:45ला, 8 पर्यंत लोक येत आहेत. अजूनही अर्धा पाऊण तास लोक येत राहतील. नाही कीर्तन हाती लागलं म्हणून काय झालं. पण शेवटची भैरवी चालतंय ऐकायला. चांगला विचार करता. सुंदर या ठिकाणी सत्ता आहे. ज्यांनी या कीर्तनाचं आमंत्रण मला दिलं, स्वामीजींनी आज्ञा केली आणि म्हणून देवगड संस्थांचा विद्यार्थी म्हणून या ठिकाणी तुमच्या समोर उपस्थित आहे. पण ज्यांनी संपर्क केला, आपल्या रस्तापूरचे असणारे आमचे देवगड संस्थांचे माजी विद्यार्थी, आता वॉचमॅन आहे आणि सेवक आहेत आमचे विठू भाकर, यांनी मला फोन केला आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनास योग आलेला आहे. ज्यांच्यामुळे कीर्तनाला रंग देवता सर्व गुणीजन, गायक, वादक, महाराज मंडळी सुंदर आत्ताच्यांनी चाललेली आमचे गाडेकर बाबा वडिलांची सेवा आजपर्यंत टिकून ठेवतात. भजनाच्या माध्यमातून, वारीच्या माध्यमातून असेल म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. सुंदर त्यांना ज्यांनी साथ केली आदरणीय आमचे धाडगे महाराज त्यांनाही धन्यवाद देतो. मृदंगाची सेवा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या परिसराचं भूषण मृदंगाचार्य, मृदंग अलंकार अनिकेत महाराज शिंदे त्यांना या सप्ताह कमिटी आणि माझ्या वतीने धन्यवाद देतो. आपल्या परिसराचा भूषण परिसरामध्ये जेव्हा जेव्हा धार्मिक कार्यक्रम असतात आणि ज्यांची हजेरी आवर्जून त्या ठिकाणी असते, माझ्यावर आणि तरुण कीर्तनकारावर प्रेम करणारे 2 जण की ज्यांनी अनेक कीर्तनकार केले. आता त्यांना कळेल मला काय म्हणायचं. आमचे प्रकाश महाराज आणि किशोर महाराज कीर्तनकाराला कीर्तनकार केलं म्हणजे नवीन कीर्तनकार आला का त्यांनी उचललाच. नवीन कीर्तनकाराला शक्यतो कोणी संधी देत नाही, पण लगेच एखादी संधी देऊन त्याला बोलण्याकरता धाडस निर्माण होतं. असे हळूहळू भरपूर कीर्तनकार त्यांच्या प्रेमामुळे आपल्या परिसरात तयार झाले. विनिकरी बाबा आणि पत्रकार महाराज सर्वच भजनी मंडळी मला बरोबर कमिटीने सांगितले, महाराज जरी सुरू व्हायला उशीर झाला तरीही 10 वाजेपर्यंत बरोबर तुम्ही थांबून घ्या. 9लाच आपल्याला थांबायचे. म्हणून पितृतुल्य असणारी सर्व टाळकरी मंडळी, भजनी मंडळी, आमच्या गावची जावई त्यांनाही महाराजांनाही धन्यवाद देतो. उपस्थित सर्व महाराज मंडळी, पितृतुल्य असणारे हरिभक्तप्रेम बाबासाहेब महाराज मतकर बाबांनाही धन्यवाद देतो. हरिभक्तप्रेम शरद महाराज हरकळ आणि या सर्व संस्थेचे विद्यार्थी पाथर्डी ना जवखेडी आदरणीय माऊलींची संस्था आहे आणि माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. पेटी मास्तर बाबा आहेत. सुंदर ज्यांची साऊंड सिस्टीम आहे. तालुक्यामध्ये जेव्हा मोठमोठे कार्यक्रम असतात, मोठमोठे म्हणजे गर्दीनंही मोठे, कीर्तनकारांनाही मोठे, ढोक बाबा, इंदरकर बाबा असे सगळे बाबा ज्यांनी त्यांच्या हातावर फिरवलेले आहेत आमचे ढोकरी साहेब, त्यांनाही धन्यवाद देतो. चित्रीकरण करण्याकरता असणारा आमचा दादा काय चॅनल आहे का आपला फक्त शूटिंग, त्यालाही धन्यवाद देतो आणि माझ्या अल्प वेळेमध्ये कीर्तन सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. विठाला तसं बघितलं तर या ठिकाणी आज पूजनीय स्वामीजींचीच कीर्तन सेवा व्हायला पाहिजे वारकरी बाबा. त्यांना अथांग समुदाय आणि तुम्ही एका आशेने या ठिकाणी आलेला, कारण या ठिकाणी स्वामीजी येतील, उद्या जंगे शास्त्री महाराज येतील, परवा काल्याचं कीर्तन आहे, उद्या जवळजवळ आता वर्ष संपतंय आपलं. 31 डिसेंबर आहे आणि योगायोग असा आहे की या वर्षी 31 डिसेंबरलाच एकादशीचा दिवस. म्हणजे हे बाकीचे सगळे मग जे काही आपले गुरुबंधू आहेत त्यांना उद्या स्वतःची काळजी घ्यावी लागेल. म्हणजे मी कोणाला नाव ठेवत नाही, ठीक आहे दरवर्षी चालू असतं, पण 31 डिसेंबरला कसं आपलं वर्ष संपत नाही. पण तरीही निदान एकादशीचं अहो, एकादशीला अन्न खाणं सुद्धा पाप आहे. अन्न खाणं सुद्धा पाप आहे. त्या दिवशी जर तुम्ही मांस भक्षण करत असाल, दारू पित असाल, वेगवेगळ्या थट्टा करायच्या, काहीतरी वेगळं बोलायचं, आईबापाच्या नावाने एकमेकाला शिवाय द्यायच्या, किल्ल्या उडवायच्या, तर देवाला एक स्पेशल नरक करावं लागेल उद्याच्या दिवसासाठी, कारण तो पर्व काळ जुळून आलाय. विठाल विठाल. आपल्या गावकरी मंडळी सर्व पंचकृषीने पर्व काळ घालून दिला. 3ऱ्या दिवशी काला आणि नंतर भजन पूजन अन्नदान या सर्व पर्व काळात आपल्याला वर्षाच्या शेवटी भगवान गणरायांच्या दरबारामध्ये हा लाभ होतोय. त्यांनाही मी सप्ताह कमिटीला सर्व आजचा जो खर्च उचललेला आहे रांजणगाव परिसरातील शहापूर ना रांजणगाव आणि शहापूरची काही मंडळी भरपूर आलेली, आमचे किसनगिरी बाबा भक्त मंडळ, सुंदर कार्यक्रम आहे. गणपती बाप्पांच्या दारामध्ये आहे. आपल्या गावात जरी नसेल तरी सर्व गावाचं रक्षण करणारा तो देव आहे. कारण आपण वर्णनच असं करतो, हे देवा मला संकटापासून बाजूला ठेव किंवा मला संकटातून बाहेर काढ. निर्विघ्नं कुरु मे देवं सर्व कार्येषु. सगळ्या कार्यात, सगळ्या म्हणजे चांगल्या कामात ठीक आहे, पण वाईट कामात तुम्हाला कसं आम्ही निर्विघ्न बाहेर पाडायचं. पण वाईट कामात सुद्धा देवाचं ध्यान करावं लागतं.
जुन्या काळात चोरी करायला जाताना सुद्धा देवाचं दर्शन घेऊन जात होते, पण आज लोक देवाच्या दारातच चोरी करायला लागले. देवाचं गावाचं भावाचं फुकट खाऊ नये, पण तरी देवाच्या दारात देवालाच हात जोडून चोरी होते. जुन्या काळात म्हणावं लागायचं, हे गणराया तुझ्या दारात डोकं टेकतो, आजची चोरी सफल होऊ दे. काय म्हणायचे ते, हे गणराज गणपती काम लागू दे सुधापती, पाप्याच्या डोळ्यात पडू माती. आपण त्याच्याकरता पाहायचे, त्याचा तो व्यवसाय. हा गणपती बाप्पा प्रत्येकाला त्या ठिकाणी पावणारा आहे, लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत. एखादा मुलगा म्हणजे परीक्षा जरी आली, त्याला माहिती आपण अभ्यास केला नाही, हे मावशी मांडीला ती लहान मुलगी. गणपती बाप्पा आपण अभ्यास जरी नाही केला तरीही आपल्याला ही देवता पाहू शकते. ही एक भावना छोट्या मुलाची सुद्धा असते. तो देवाच्या दारात परीक्षेच्या आदल्या दिवशी जाऊन हात जोडतो, गणपती बाप्पा मला पेपर सोपा जाऊ दे. अरे तू अभ्यासच केला नाही, सोपा कसा जायचा? मी जेवढ्या कॉपी नेल्या त्याच्यातली एकही सरला सापडून नको देऊ. हे भावना असते, देवा मला सुखाचं ठेव. का गणपती बाप्पा ही एक आकृतीच अशी की प्रत्येकाला हवी हवीशी वाटते, आपली आपली वाटते. आणि गणपती बाप्पा हे पुरातन आहे, सगळ्या देवांचे वरिष्ठ आहे, त्यांना एक अग्रपूजेचा मान आहे. आपणही भक्ती भावना या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम करतोय. गणपती बाप्पांचे काही शरीराचे वर्णन ज्ञानोबारांनी पहिल्या अध्यायामध्ये केले. ज्ञानोबाराय तसं बघितलं तर ज्ञानोबारांना एखादं कार्य करताना कोणाला हात जोडण्याची गरज नव्हती. जे कार्य आपल्या तालुक्यात जन्माला आलं म्हणजे ज्ञानेश्वरीच्या रूपानं, ते कार्य करण्याकरता ज्ञानोबारांचा स्वतःचा अधिकारच एवढा होता की ज्ञानोबारांना कोणाला हात जोडायची गरज नव्हती. ज्ञानाचा सागर सखा माझा, थोडा कडक सखा माझा ज्ञानेश्वर. पण तरीही ज्ञानोबारांनी ग्रंथ सुरुवात करण्याचे पूर्वी सच्चिदानंद बाबाजी जिवंत केले होते. म्हणजे नेवासा बुद्रुकचे सच्चिदानंद बाबा थोरवे त्यांना जिवंत केलं होतं आणि त्यांना लिहिण्याकरता बसवलं. तर पहिलं नमन केलं गणपती बाप्पाला. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्य आत्मरूपा. मग हळूहळू 18-19 वयामध्ये वर्णन केलं. का? कारण या देवाचं नमन केल्याशिवाय, याला हात जोडल्याशिवाय कुठलंही कार्य सिद्धीला जात नाही. म्हणून आजही आपल्याला देवाला नमन करून, भगवंताच्या नामाला नमन करून, वंदन करून, देवाचं स्वरूप बघून पहिल्या दिवसाचं कार्य निर्विघ्नपणे पार पाडायचंय. विठाल पहिला दिवस म्हणलं की नामपर या ठिकाणी कीर्तनाला बोलावं लागतं, कीर्तन करायला बोलावं लागतं, देवाचं नाव घेण्याकरता प्रवृत्त करावं लागतं. म्हणून तो कोबारे म्हणतात, बाबा हो देवाचं नाव घ्या, पाया पडून सांगतात, लोटांगण घालून सांगतात. हातारून हात वरती करून सांगितलं, देवाचं नाव घ्या, पाया पडून सांगितलं, शिव्या देऊन सांगितलं. का? देवाचं नाव तेवढं श्रेष्ठ आहे आणि या जन्माची सार्थकता भगवान परमात्म्याच्या भजनाशिवाय होऊ शकत. तरुण असू द्या, वयस्कर असू द्या, मध्यम असू द्या, लहान असू द्या, कुठल्याही पदावर असू द्या, IPS PSI कलेक्टर प्रांत तलाठी राष्ट्रपती ग्रामसेवक सरपंच उपसरपंच तलाठी व्यावसायिक तंटमुक्ती अध्यक्ष कुणीही असू द्या, ग्रामपंचायत सदस्यापासून मोदी साहेबापर्यंत जर कोणाला या मृत्यू लोकांतून उद्धार करायचा असेल तर देवाचंच भजन करावं लागेल. विठ्ठल म्हणून आज तुकोबर आपल्याला धर्ममंडप मध्ये येताना काहीतरी देताना दिसतात. इथं आल्यानंतर कुणीही मोकळे हाताने जात, प्रत्येक जण काहीतरी घेऊन जातो. कारण इथं येताना प्रत्येकाची एक काहीतरी इच्छा असते. मला जे घरी मिळत नाही, जे 22 तासात संसारात मिळत नाही, ती मला इथं 2 तासात मिळावं. नाही तर एवढी गर्दी, एवढ्या टीव्हीच्या चांगल्या चांगल्या मालिका सोडून झाली असती का? पण का? आपल्याला जे 22 तासात मिळत नाही ते या ठिकाणी आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. काय? त्याला म्हणतात सुख.
आनंद, दुःख विसरण्याचं साधन इथे मिळते. आपण 2 तास बसलो की घरचं सगळं आपण विसरून जातो. आपला मोबाईल, आपली टीव्ही, आपण कोणाला पैसे उसने दिले, पाणी कोणत्या शेताला लावलं, लाईट किती वाजता येणार, सगळं आपण विसरून जातो. का? इथे येताना या सगळ्या वातावरणामध्ये टाळ मृदंग याच्यामध्ये आपण आपलं आत्मस्वरूप विसरून जातो. आणि प्रत्येक जण इथं एक इच्छा ठेवून येतोय. काय काय इच्छा करतो? वैदिको वर्णमिच्छन्ति, अर्थमिच्छन्ति पंडितः, गायको स्वरमिच्छन्ति, टाळ घोष इतरे जना. वैदिक ब्राह्मण काका असतील तर ते कीर्तनकाराच्या फक्त बोलण्याकडेच लक्ष देतात. का? शब्द स्पष्ट आले की ते म्हणतात नक्की हा ब्राह्मण असला पाहिजे, कारण त्यांच्या वाङ्मयामध्ये स्पष्टतेला महत्व दिलं जातं. वैदिको वर्णमिच्छन्ति म्हणजे हा नक्की ब्राह्मण असला पाहिजे. प्रत्येक जण इथं काहीतरी इच्छा ठेवून होतो. आता सगळेच कीर्तन नाही ऐकत इथं. काही काही म्हणतात स्वामीचे कान असतील आहे, काही काही म्हणतात हा लयच बारीक दिसतोय पण लयच आरडतोय, काही काही म्हणतील कोणत्या जातीचा असं. म्हणजे प्रत्येकाची विचार इथे येताना ब्रेन इज द सेम, मेंदू प्रत्येकाचा सारखा आहे. ब्रेन इज द सेम बट नॉलेज इज अ डिफरंट. प्रत्येक जण माझ्याकडे एका वेगळ्या भावनेने पाहतोय. लग्न झालं असं का? तसं माझं झालंय बरं का. आपलं दुःख लोकांना सांगू नये पण सांगतो मी. मोकळ्या पटांगणात 5G रेंज जरा कमी होते, पण चला. वैदिको वर्णमिच्छन्ति अर्थमिच्छन्ति पंडितः, म्हणजे पैसा मिळावा मला कीर्तन प्रवचन झाल्यानंतर जरा बरा मिळावा ही पंडिताची म्हणजे प्रवचनकार व्याख्याता कथाकाराची इच्छा असते. गायको स्वरमिच्छन्ति, गायकाला वाटतं मला एखादी नवीन चाल ऐकायला मिळावी, ती चाल मी रेकॉर्डिंग करावी, मला ती म्हणता यावी, इथं मला ती भेटेल. कारण ट्रॅक्टरवर बसून ती भेटणार नाही, तिथं गाणे ऐकायला येतील, पण इथं मला भजन पूजन ऐकायला भेटेल. आणि 4था वर्ग आहे टाळ घोष इतरे जना, म्हणजे आलेल्या समाजाला भजन पूजन काही कळत नाही, पण ते म्हणतात 2 तास इथं बसलं की सगळं दुःख विसरल्यासारखं होतं. कारण मुलं पावल्या खेळतात, टाळकरी मंडळी टाळ वाजवतात. अहो आपण महिनाभर काकडा करणारी मंडळी थंडीत का? आपल्याला पैशात चूक नाही का? पैशात चूक आहेच, पण काकड्यात भजनात पूजनात जे सुख आहे, ज्ञानेश्वर पारायणामध्ये जे सुख आहे, जी गुरुवारी बंशी बाबांनी सामूहिक पारायण आपल्या तालुक्यात चालू केले, ती ज्ञानेश्वरी आपल्या पदरात टाकली, आणि ते ओव्या वाचल्याचा जो आनंद होतो तो नोटा मोजताना सुद्धा होत नाही. पण तो तेवढा भाव धरून वाचणारा असावा. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी. प्रत्येकाची एक इच्छा आहे, आणि इथून कधी कोणी मोकळ्या हाताने जात नाही, कारण हा दरबार देवाचा आहे, हा दरबार संतांचा आहे. एक सावकार होते जुना काळ, खायचे प्यायचे गल्ल्यावर बसून राहायचे. सावकाराचं वजन झालं 150 किलो. 150 किलो म्हणजे जवळजवळ बोला ना तुम्ही 1.5 क्विंटल. मोठ्याने बोलत जा, कारण मी बहिरवाडीच आहे. 1.5 क्विंटल वजन झालं. गावात सप्ताह चालू झाला, कधी कीर्तनाला नाही, काही नाही. धर्मपत्नी त्यांना म्हणाले का खाता प्याता नाचगारासारखे झोपतात आहो, कधी कीर्तनाला जा, कधी देववाडला नाही, कधी माऊलीच्या वारीला नाही, कधी शिंगणापूरला नाही, शिर्डीला नाही, कीर्तनात जात नाही, कधी आयुष्य गेलं तुमचं. या पैशा पाण्यात तुमचं भाग्य नाही, इथं नशीब नाही उजळणार. कधीतरी देवाच्या दारात जा. बायकोचा शब्द ऐकला आणि पहिल्यांदा विठ्ठल बोलते कीर्तनाला आले. सावकार, सावकार म्हणजे जुन्या काळातली बँक. आपल्या बाप दाद्याचं धन ज्यांनी जतन करून ठेवलं त्यांना सावकार म्हणतात. सावकार आले कीर्तनाला, बळदंड शरीर, हवा डवी शरीर, हळूहळू चालत आले. कुठं बसावं कळेना. बाकीचे लोक म्हणले पैशावाला माणूस मानपान थोडा दिला पाहिजे, धनवंता लागी सर्व मान्य. या 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 सावकार आले का? पहिल्यांदाच आले. या म्हणले आले का? इथं बसा. आले का? या. बसले. हो बसा, तिथंच बसा कीर्तन करा म्हणले. आणि कधी कीर्तनाचा गंध नाही, कपड्याला गंध नाही, नामाचा छंद नाही, काही नाही, पण बसले कीर्तनाला. कीर्तनकाराने रामकृष्ण हरी सुरू केलं आणि सावकाराने लगेच घोरणं चालू केलं. कधी माहितीच नाही कीर्तन, लगेच झोप लागते. ज्याला घरात फॅन लावून एसी लावून झोप येत नाही, त्याला कीर्तनात बसल्या बसल्या मृदंगाला टेकून झोप काय मस्त झोप लागली. आणि मग झोपले सावकार. कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर आपले जे नाचणारे चौकदार होते त्यांनी त्यांना उठवलं. हो सावकार उठा, झालं कीर्तन, झालं. एवढ्या लवकर? भल्या माणसा 2 तास झोपला, एवढ्या लवकर जा म्हणले. सावकार निघाले. जाता जाता फक्त चौकदार एवढं म्हणले, चालले का? चाललो म्हणते. उद्या येणार आहे का? हो. घरी गेल्यानंतर बायकोनी विचारलं काय भेटतं तुम्हाला इथं देवाच्या नावाने? बघा, बायकोनी विचारलं का हो पहिल्यांदा कीर्तनाला गेले, काय काय ऐकून आले तुम्ही? काय तुम्हाला काही कीर्तन भजन पूजन अभंग ओवी काय ऐकलं तुम्ही कीर्तनात? ते म्हणले मी गेल्या गेल्याच ऐकलं. आले का? आपण पुढं काही म्हणले असते ना. हो म्हणले ना. बसा. आले का? या. बसले का?
बसा. अहो पण कीर्तनात अभंग, ओवी, श्लोक, चाल काही होतं का नाही? ते म्हणले माफ कर, मला झोप लागली व कीर्तनात. म्हणजे 2 तासात तुम्ही 2 शब्द घेऊन आले? नाही नाही म्हणले, कीर्तन झाल्यावर मी उठलो, मला जाताना ते चोपदार म्हणले चालले का आणि उद्या येणार आहे का? आता यांना काय परमार्थ शिकावं? 150 किलो वजन झालं, मरणाच्या दारात येऊन बसले. पण जाऊ द्या म्हणले, देवाच्या दारातून, गणपती बाप्पाच्या दारातून घेऊन आलेले शब्द आहे. कीर्तनातला कुठला शब्द वाया जात नाही, कारण त्या लहरी त्या शब्दामध्ये जातात. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. काय करावं म्हणले, या 3-4 शब्दातच जप करा. कोणत्या? आले का या, बसले का बसा, चालले का जा, उद्या येणार आहे का? म्हणजे या शब्दाचा जप करू. हो जप करा म्हणले, चाललं चांगलं. सावकार जप करायला लागले 9:30 वाजता. 1 वाजेपर्यंत सावकारांनी एवढा जप केला, रंगले सावकार. आणि 1 वाजता सावकाराच्या घरी संतोष भाऊ योगायोगानं चोर आले चोरी करायला. चोराने असं डोकून पाहिलं, सावकार झोपले का? सावकार म्हणले आले का? ते म्हणले पाहिलेलं दिसतंय, खाली बसा रे. सावकार म्हणले बर बर बसा बसा. बसले का? बसा. आले का? या. बसले का? बसा. चोर म्हणले पाहिलेलं दिसतंय, ओळखलं दिसतंय, त्यापेक्षा एवढी चोरी आपण रद्द करू, पुढे कुठेतरी जाऊ. चोर पळायला लागले. चालले का? उद्या येणार आहे का? गडबडून गेली होती, गावातच होते. ते म्हणले आता त्या मोठ्या माणसाचे पाय धरण्यात आपल्या सार्थकता आहे, कारण पाय धरले की सगळे गुन्हे माफ होतात. तुका म्हणे बळ पाय धरल्या नचले बळ, लगेच माफी होती. मग गेले सावकाराचे पाय धरले. सावकार माफ करवा, तुमच्या घरी चोरी करण्याचं धाडस केलं, मुलाबाळांकरता करावं लागतं. आज आम्ही तुमच्या पाया पडतो, परत पुढे चोरी करणार नाही. त्याच्या मोबदल्यात एवढं गठुडं तुमच्याकडे राहू द्या. सावकार म्हणले काय त्याच्यात? कालच्या चोरीचा माल आहे. म्हणजे किती? 100 तोळे द्या म्हणले माझ्याकडे, तुमचं नाव कुठंच येणार नाही. आणि 1:30 वाजता सावकारानं धर्मपत्नीला उठवलं. उठ म्हणले, आदर दे काय झोपाय करता तिला बघा मग. आणि मग काय झालं? झोपू द्या मला, तुमची कीर्तनात झोप झाली. अगं हे बघ, एवढं गठुडं कपाटात ठेव, कुलूप लावून घे. काय या गठुड्या? तेवढं गठुडं बाहेर टाकून द्या. नाही म्हणले कपाटात ठेव. अहो काय त्याच्यात? म्हणले आजच्या कीर्तनाचं पाकिट 100 तोळे. आणि मग झालेला सगळा प्रकार पाटला सावकाराने आपल्या धर्मपत्नीला सांगितला. तिची भावना बघा. म्हणजे बघा, साध्या भावनेनं कीर्तन मंडपामध्ये गेले, काही तुम्हाला अपेक्षा नव्हती, काय नव्हती, फक्त देवाचं नाव घ्यायचं म्हणून काहीतरी आपण त्या शब्दाचा जप करत बसले, तर एवढा धनलाभ झाला. खरंच उद्धाराची इच्छा ठेवून या धर्ममंडपमध्ये गेले, गणरायांच्या दरबारात गेले, माऊलीच्या वारीला गेले, कीर्तनात गेले, तुमचा उद्धार का होणार नाही ही भावना एक सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीची आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी प्रत्येक जण इच्छा ठेवतोय. आणि प्रत्येकाला तुकाराम महाराजांची एकच विनंती, प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाला, थोडा बोलण्याचा आवाज कमी करा, कळत प्रत्येकाला एकच विनंती, कुणी असू द्या, तुम्ही पंडित असू द्या, वाचक असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, छत्रपती शिवरायांसारखा महात्मा सुद्धा तुकोबरायांच्या कीर्तनात येऊन बसत होता. तुकाराम महाराज त्यांनाही एवढंच म्हणायचे, काय? भजन करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते श्रोते म्हणजे तुम्ही आम्ही सर्व, प्रत्येकाने कुठल्या अधिकारानं बसला इथं आलं की सगळे समान असतात. विठ्ठल विठ्ठल म्हणा, श्रोते आणि पाहते. पाहते म्हणजे सगळेच कीर्तन ऐकायला आलेले नसतात. एखादा मित्र म्हणतो अरे चल गणपतीकडून चक्कर मारून येऊ, थोडं कीर्तन पाहून येऊ. कीर्तन ही पाहण्याची गोष्ट नाही, ती श्रवण करण्याची. पण त्यांनाही तुकाराम महाराजांची विनंती करा, विठ्ठल स्मरण. पाहते, चतुर, विनोदे, दुष्टीते. चतुर म्हणजे याच्या त्याच्या चुका काढायला आली. आवाजच वाढला, गायकच कमी म्हणजे कमी झाला होता, कमी जरा लावा थोडी. चतुर असतात.
हे फक्त चुका काढायला लागले असतात आणि त्यात अति चतुर म्हणजे अति शहाणे, त्यांनाही विनंती करतात. चतुर विनोदी, फक्त विनोद ऐकायला आलेले, गप्पा ऐकायला आले लोक, त्यांना अभंग याचा काही घेणं नसतं, कोणता महाराज काय नाही, पण त्यांनाही विनंती करतात करा विठ्ठल स्मरण. तुकोबरे म्हणतात अरे बाबा तू मोठा असेल तुझ्या घरचा, म्हणजे भलं तू पंडित का असा ना, पंडित कोण, 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराणाचा पाठांतर केलेला रोजचा वाचक, त्याला काय म्हणतात, पंडित म्हणतात. तू ग्रंथाचा पंडित असशील पण तुझा उद्धार भाजनाशिवाय होणार नाही. जरी पंडित वाचक जरी झाला कोणता तरी कृष्ण कथा भावे गाय, कुणी असू द्या. कारण परोपदेशेनं पांडित्य संतांनी कधी केलं नाही, आधी स्वतः केलं आणि मग दुसऱ्याला सांगितलं. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी, स्वतः केलं इतरांना त्याचा अधिकार पाहून. आणि इतरांना तोच अनुभव पंडित पण संत करत नाही, कारण ते आधी केल्याशिवाय सांगतच नाही. तू पंडित असतील तुझ्या घरचा, तर तुम्ही लोकांना एखादी साधना सांगत असताल आणि तुम्ही जर ते करत नसताल तर तुमचा उद्धार होणार नाही. डॉक्टर सांगत असतील पथ्य पाळा पथ्य पाळा, आणि डॉक्टर जर पथ्य पाळत नसतील तर त्याचा उपयोग, त्याला परोपदेशेनं पांडित्य म्हणतात. म्हणजे कसं, गुरुवरे बाबाजी नेहमी उदाहरण सांगायचे, देवगडचे बाबा जेव्हा 9 ते 11 कीर्तन करायचे, आम्ही लहान होतो तर ते सांगायचे, तेव्हा पांडित्य त्यांचं बोलणं अगदी सहज सांगायचे. परोपदेशेनं पांडित्य, पंडितालाही तेच उद्देश, पण तो पंडित एवढा चांगला असावा, फक्त ग्रंथाची पूजा करणारा नसावा. नाही एक जण काशीला गेला आणि एवढा अभ्यास केला, येताना जेवढे अभ्यासाचे ग्रंथ होते तेवढी गाडी बायला टाकून गावाकडे आणली. गाडी बायला तर सगळ्या गावातून मिरवणूक. ते म्हणलं ओ मामा, म्हणलं मामा आहे तुम्ही, मामा होतो 12 वर्षापूर्वी, आता सगळा अभ्यास करून तुझ्या गावात आलोय म्हणले. एवढ्या ग्रंथाची काय भानगड, ते म्हणले एवढे ग्रंथ मी पाठ केलेली, कुठलाही जगातला प्रश्न विचारा मला, उत्तर नाही दिलं तर ग्रंथ जाळून टाकीन म्हणले. आता हा आपला शेतकरी रानटी माणूस, आपलं आऊत हाकायचं काम चालू होतं, मी गेला पळत त्या अवताचं मागचं दांडकं काढून आणलं. काय म्हणलं त्याला, रुमन. त्याला म्हणलं अय मामा, अरे पंडित आहे मी. हा पंडित काका, सांग म्हणले हे रुमन मी तुला कुठं आणणार, ते मांड्या म्हणत पाठावर आणि पाठावर म्हणत डोकं आणि तेवढे चुकलं बाबा, सगळंच तुम्हाला ग्रंथ ज्ञान देणार. परोपदेशन म्हणजे इथं जवळ मराठी शाळा असेल, मराठी शाळेत खेळता खेळता काय झालं, मुलाकडून पुत्र नेलं. ते पोरग घाबरलं, बापाकडे पळत गेलं, बाबा अहो पुत्र नेलं म्हणले. अरे आता ते भाकर आपण कुत्र्याला टाकतो, तत्पूर भाकर, त्याला खंडोबाचा अवतार म्हणतो, कशाला मारलं कुत्र, मेलं बो, दगड लागला त्याला पोरांकडून. बरोबर चाल म्हणले पंडिताकडं, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा अभ्यास केला. त्याला विचारू याच्यात काही प्रायश्चित्त आहे का, काही आम्हाला याच्या पापातून निवृत्ती आहे का. पंडिताकडे गेले, काका याच्याकडून कुत्र मेलं. काका म्हणले घोर पातात केलं. अहो तुम्हाला मोठं दान करावं लागेल म्हणले. काय दान करावं लागेल म्हणजे तुम्हाला पुत्रच दान करावं लागेल. पुत्र ले म्हणले, आमची पुत्री जणली म्हणले. अहो असं कुत्र नाही, मग गावात फिरणार नाही म्हणले, ते कमी झाली इलेक्शन मध्ये. कोणतं कुत्र, यजमान सुवर्ण दान करावं लागेल तुम्हाला, सोन्याचं कुत्र. अहो काका माझ्या घराकडे बघा, मला राहण्याकरता जागा नाही, मी काही श्रीमंत आहे का माझा बंगला आहे. माझ्या घरात चोर जरी आला तरी दुसऱ्या दारानं गपचीप पळून जातो का, त्याला वाटतं आपलेच कपडे काढून या शेतकऱ्याला घालावं लागतील. अशी परिस्थिती माझी. आणि खरंच या देशामध्ये शेतकरी कधी श्रीमंत होऊ शकत. आम्ही शेतकरी रात्रंदिवस पाणी भरायचं, वाघाची भीती, बिबट्याची भीती, कोल्याची भीती, कुत्र्याची भीती, सरकारची भीती, भाव मिळून करा याची भीती. अहो किती कष्ट करतो आपण, रक्ताचं पाणी हाडाची काढा रात्रीचा दिवस करायचा, आपला माल पिकवायचा आणि बाजारामध्ये नेला तर त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही. त्याचं कारण एक आहे, कारण हा देश कृषी प्रधान आहे. ज्या देशाची ओळख शेतकऱ्यावरून होते, देश बाहेरून जवान सांभाळतात आणि देश आतून शेतकरी मंडळी सांभाळतात. म्हणून म्हणत होते,
जय जवान जय किसान. पण काय हाली अहो, एखाद्या राजकारणी माणूस पहिल्यांदा आमदार होऊ द्या आणि 5 वर्षांनी त्याची प्रॉपर्टी मोजा, बरोबर. अब्जावधीची प्रॉपर्टी, त्याच्या बंगल्यात एवढी जागा असते मोठी, कुत्र्याला फिरायची वेगळी लाईन, माणसाला फिरायची वेगळी जागा, त्याच्यात बगीचा असतो, बगीच्यात पोहण्याचं तळ असतं, तळ्यामध्ये वेगवेगळे तळे, लहान पोराचं तळ वेगळं, मोठ्या माणसाचं तळ वेगळं, म्हाताऱ्या माणसाचं तळ वेगळं, नाव त्याला पावता येणार. मग कमरेच्या पाण्यात म्हातारा डुबुक 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 करते. काय ही परिस्थिती होते. एकाच्या महालात फुलताती बागा, एकास राहण्यास घड नाही जागा, अन्नासाठी फिरतो हा नागवाची ही परिस्थिती काका आमच्या घरची. सोन्याचं पुत्र जमणार नाही यजमान, दान करावं लागेल, नाही तर तुम्हाला पाप भोगावं लागेल. तो शेतकरी घाबरला आणि त्याने स्वतःच्या मुलाच्या असे दान दिशीत भोगले. कशाला मारलं म्हणजे पुत्र? त्या मुलाने खरं सांगितलं. प्रकाश बाबा ते म्हणले, काका त्या फक्त पोरात खेळत होतो, मी कुत्र मारलं. कुत्र कोणी मारलं म्हणजे त्या पंडिताच्या पोराने पहिला दगड आणला. काका तुमच्या सदानंदने दगड मारला असं मला कळलं. काका गडबडले. परोपदेशीने पंडित दुसऱ्याला दान धर्म सांगू शकतो. तुमचा बाप मेला, तुमच्या बापाचं पिंडदान गयेला नाही केलं, काशीला नाही केलं, आधार ब्राह्मण मंडळी जेवण नाही घातले, तुमचा बाप नरकात जाईल. आमच्या बापाने हरिपाठ पंढरपूरची वारी केली होती, ते कुठं गेलं? तुम्ही पाहिलं का कधी कोणी एखाद्याचं श्राद्ध? नाही, ते फक्त आपल्या करता आहे. काका ते सदानंदने कुत्र मारलं. काका म्हणले, सदानंद त्या श्वानास पाशात मारला. सदानंद म्हणला, बाबा सकाळपासून ते मुलं एवढे पाषाण एवढे दगड मारत होते, त्यांचा एकही दगड चुकून त्या कुत्र्याला लागत नव्हता. मी पहिला दगड घेतला आणि पहिल्या दगडात कुत्र्याचं बजेट बसवलं. अरे पण ते गळ्याशी आलं म्हणले. आता काका यजमान विधी आहे का काही? काकाने पानं उतरली. कसं कुत्र होतं म्हणले सदानंद? ते काळं होतं. कसं? जागेवर मेलं म्हणजे चित पडलं एका दगडात. मग काकाने विधी काढला. कालक उत्तम, पडलं चित्तम, मुलांनी मारलं उत्तम, पंडिताच्या पोरांनी मारलं उत्तमात उत्तम. टाळ्या वाजवा. पंडिताच्या पोरांनी मारलं उत्तमात उत्तम. हो म्हणजे आपला पर्वकाळ कसा आहे, ते काही दान धर्म करावं लागेल का? हो म्हणले. काय? गव्हाच्या पिठाचं कुत्र दान करावं लागेल. तू बऱ्या पद्धतीने परोपदेशीने पांडित्य जमणार नाही. तू पंडित असू दे तर कुणी असू दे, प्रत्येकाने इथं आल्यानंतर देवाचं नाव घेतलंच पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला परमार्थ शिकवायला आले सर्व साधू संत, निवृत्ती ज्ञानदेव सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, गोरोबा काका, चोखोबऱ्या, सावता महाराज, गुरुवारी बंशी बाबा, सद्गुरू नारायणगिरी बाबा, सद्गुरू श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबा आणि आता असलेले सद्गुरू गुरुवारी भास्करगिरीजी बाबा. यानंतर संत नाही. महाराज होतील, ज्ञानी होतील, महंत होतील, कीर्तन केसरी होतील, काय जे व्हायचे ते होतील, पण परत साधू नाही. इंदोरकर महाराजांचं एक वाक्य, होऊन गेले ते नारायणगिरी महाराज आणि आहे ते भास्करगिरी बाबा. काय शिकवायला आले होते ते? वाढावया सुख भक्ती भाव,
देवाचे करा विठ्ठल स्मरण. 3 अवस्थेत तुकाराम महाराजांनी तुम्हाला आम्हाला परमार्थ शिकवला. पहिली अवस्था तरुण अवस्था, कारण वडिलोपार्जित परंपरा होती परमार्थाची. तरुणपणात लहानपणापासून समाजातलं कुणी आलं तेव्हा श्रीमंत होते, सावकारकी होती, सधन होते, गावात वजन होतं. त्या काळचे सावकार मंडळी जेव्हा तोटा व्हायचा, अडचण यायची, त्यांच्यावर कर्ज व्हायचं सावकारांवरती, त्या काळचे सावकार तुकाराम महाराजांकडे पैसे मागायचे. ही तुकाराम महाराजांची महाजिनकी म्हणतात त्याला. हा पहिला काळ दुकानदारी व्यवसाय. दुसरा काळ दुष्काळ पडला आणि दुष्काळात सगळं काही निघून गेलं. आणि तिसरा काळ जेव्हा सगळं जाऊन तुकोबाराय मोकळे झाले, काम नाही झालो पायी. आणि अशाही वेळेस ज्यावेळेस गरुडावर देव न्यायला पिकल या शेंद कडूपण गेले, त्यामुळे तुकोबारायांची वाणी सांगत होती, बाबा हो देवाचं नाव घ्या, करा विठ्ठल स्मरण. 3 अवस्थेत. पहिली तुकाराम महाराजांची अवस्था. पहिल्यांदा तुकाराम महाराजांनी तुम्हाला आम्हाला व्यवहार भजन शिकवत असताना व्यावहारिक भाषेत शिकवली. कारण तुकाराम महाराज चांगलं दुकान चालवायचं, चांगलं हिशोब तुका म्हणे ताळा नाही, त्याची ताळ्यात हिशोब होता. म्हणजे प्रपंचात सुद्धा ताळा आणि परमार्थात सुद्धा ताळा. ज्याला प्रपंचात ताळा ठेवता येत नाही त्याला परमार्थ सुद्धा चांगला करता येईल. ज्याला प्रपंच सांभाळता येईल त्याला काम क्रोध लोक कधी सांभाळता यायचे. हा प्रपंचच एक, हा संसार, याच्या आतमध्ये राहणारी फॅमिली आपली. काम क्रोध मद मत्सर आशा मनशा हे सगळ्या आपल्या मुली आहेत. पण ज्याला प्रपंच चांगला करता येतो ताळ्याने, तो कोबराय म्हणायचे, बाबा हो विठ्ठल विठ्ठल म्हणा, परमार्थ करा. महाराज परमार्थ करायला गेलो तर संसार कोणी करायचा? महाराज म्हणले, संसारी असावे असोनी नसावे, भजन कीर्तन करावे वेळोवेळा. महाराज नाही कळलं. म्हणले तुमचा उद्योग आहे का? काय? मग म्हणले माझं दुकान आहे. कुठं? वडाळ्याला दुकान आहे. म्हणले कशाच दुकान आहे? म्हणले माव्याचं. किराणा दुकान आहे. कशाचे दुकान असू द्या. मग तुकोबाराय म्हणले, मुद्दल म्हणजे प्रपंच, मुद्दल म्हणजे आपला संसार, मुलं बाळ मानपान हे सगळ्या गोष्टी ही मुद्दल आहे. पण हे करताना तुम्ही जेवढा परमार्थ त्याच्यावर करता ते त्या मुद्दलीवर आलेलं. बरं, शेवगावचं शेअर मार्केट माहिती का? 5-5 हजार 1 लाख 14,000 ते त्याच्यावर आलेलं व्याज आहे. वरचा परमार्थ. संसारात राहून जो माणूस परमार्थ करतो ते त्याचं वरचं व्याज. पण ज्याला परमार्थ सोडा त्याला मुद्दल सुद्धा कमावता येणार, म्हणजे प्रपंच सुद्धा करता येणार. त्याचा काय उपयोग आहे? तुकोबाराय म्हणतात, मुद्दला पडे तोटा ऐसा खोटा उदीन काही कामाचा नाही. म्हणजे 50,000 गुंतवले त्याच्यावर महिन्याला 20-25 हजार आपल्याला काहीतरी 10-5 हजार बाहेरून आले पाहिजे. आपण लाडक्या बहिणीचे हप्ते समजा जमा केले सगळे, ते म्हणतात आला बाय मिळाला इकडे पैसे जमा केले, पण ते एखादे कुठेतरी कारणे लावले, कोणाला तरी दिले, त्याच्यावर आपल्याला काहीतरी व्याज मिळावं. आणि आपली मुद्दल जर पाण्यात जात असेल तर त्याचा उपयोग नाही. मग कहा से आया कहा नाही, क्या लाया कुछ नहीं. गुरुवारी बाबाजी सांगतात, आप तो मर गए लेकिन यजमान को भी लेकर मर गए. विठ्ठल व्यवहाराच्या भाषेत शिकवलं आपल्याला कसा ताळा ठेवायचा. ज्याला व्यवहार कळतो त्याला परमार्थ करता येतो, त्याला व्यवहार कळत नाही त्याला काही कळत नाही. एक मुलगा होता बोळा, त्याला पैसे वगैरे जास्त मोजता येत नव्हते, त्याचे वडील वारले, अगदी बोळा, म्हणजे माझ्यासारखा. मला पैसे मोजते गाबोळे. आणि मग वडील वारले. आई म्हणली, हे बघ बाजारात गेला की लोक तुला फसवतील, तुला लहान आहे म्हणून, तुला वडील नाही. थोडा व्यवहार करताना ताळ्यानं हिशोबानं करायचा. आई कसा करायचा? आणि एखादी वस्तू घ्यायची, त्याने किंमत सांगितली की तू लगेच निम्म्या किमतीत मागायची. मग त्याने कमी केलं की तू थोडं वाढ सगळं, पण तो वाढ तो म्हणला निम्म्या किमतीत मागायची. मग काय होईल? वस्तू आपल्याला फायद्यात मिळेल आणि आपला फायदा होईल. पण मुद्दल जाता कामा नाही. तो गेला बाजारात, पावसाचे दिवस होते. काका छत्री आहे का? आहे म्हणले. किती रुपयाला आहे? 600 रुपये. हा म्हणला 300 रुपये देतात का? आईने काय सांगितलं होतं? निम्म्या किमतीत मागायची. काका म्हणले, हे बघ तुला आणि मला तुला काय फसवायचं नाही. पहिलं गिऱ्हाईक की तुझं नाही माझं नाही, थोडं 500 रुपयाला घेऊन जातो. मला 250 देता का? आणि व्यवहारात ताळा असावा लागतो. किती कमी करायचे? काका म्हणले, हे बघ पहिलं गिऱ्हाईक नको खाऊ, जाऊ दे तुझं नाही माझं नाही, सोड 400 घेऊन जा. 200 देता का? अरे मी तुला फसवायला नाही निघालो, मला तेवढ्या भावात मिळाली नाही बाबा.
जाऊ दे सोड, पहिले गेले ते घेऊन जा. माझी बोहणी सांगितली 300ला घेऊन जा. तो म्हणला 150 देता का? काकांनी झाडू काढला दारामागून. एक काम कर म्हणजे फुकट घेऊन जाय, पण परत दुकानात येऊ नको. तो म्हणला फुकट म्हणून 2 द्या का? ज्याला ताळाच नाही त्याला काय परमार्थ करणार आहे? तुकोबऱ्या म्हणतात असा व्यवहारात जसा ताळा असतो तसा परमार्थात ताळा ठेवा. म्हणजे कामामध्ये काम, काही म्हणा राम. कामामध्ये काम, पहिलं व्यवहारिक दुकानदारीच्या भाषेत. कारण तुकाराम आलं दुकानावर बसलेले होते. मग कामात विठ्ठल विठ्ठल म्हणा, हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करता, हरी बोला भांडता काढता, काही करता देवाचं नामस्मरण करा. ही पहिली अवस्था. तेव्हा लोक ऐकायचे, कारण तुकाराम महाराज श्रीमंत होते. आज गरीबाचं ऐकायला कोणी तयार? अहो, ज्याला स्वतःच्या मुलीचं लग्न करता येत नाही त्याच्या दारात जायला कोणी तयार नाही, त्याच्या लग्नात जायला कोणी तयार नाही, त्याच्या घरच्या एखाद्या कार्यक्रमाला कोणी भेट द्यायला तयार नाही. लोक श्रीमंताकडे जातात आणि श्रीमंताच्या दारात जाताना 2000ची साडी नेतात. का? ती श्रीमंत आहे म्हणून. अहो, गरीबाच्या दारात 300 रुपयाची साडी घेऊन जा, तो 10 वर्ष म्हणत राहील, सावकार पाटील रामभाऊ सदाभाऊ माझ्या मुलीच्या लग्नात तुम्ही आले होते, 300 रुपयाची साडी आणली होती. लोकांना सांगेन तो. पण गरीबाकडे जायला कोणी तयार नाही. तुकाराम महाराज श्रीमंत होते म्हणून लोक जायची. पण दुसरी अवस्था एवढी विरोधी आली की सगळं दुष्काळ, दुष्काळ यातीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. तरी तुकाराम महाराजांचं भजन चालू. अशा काळात कोणी तुकाराम महाराजांकडे आलं की तरी तुकाराम महाराज म्हणायचे, विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, देवाचं भजन करावं. काय महाराज, काय केलं देवाने तुमचं चांगलं? सगळं गेलं की. तुकोबर म्हणतात जाऊ द्या ना, बरं झालं ना. बरे झाले देवा निघाले दिवा दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली, बरे या दुष्काळे. अहो, देवाचं उलट आभार प्रदर्शन केलं तुकाराम महाराजांनी. आपण कोण आहे बरं? आपलं वाईट झालं एखाद्याचं आणि देवाकडे जाऊन म्हणतो देवा बरं झालं बा, बऱ्याच दिवसाचं काही वाईट झालंच नव्हतं. म्हणजे जाता जाता एखाद्याची गाडी कीर्तनावरून चालली, मोटरसायकल डांबरी रस्त्यावर घसरली, गुडघे घसरले, छातीला लागलं, पाठीला कमराला लागलं, मन काय गेला आणि मग तो गणपती बाप्पाकडे आला. अरे बरं झालं बा देवा, बऱ्याच दिवसाचं पडलो नव्हतं. वाईट झाल्यावर कोण म्हणते? पण त्यांना देवाच्या नावावर विश्वास होता. म्हणजे घरातला माणूस मरणं अत्यंत वाईट गोष्ट आहे. तुकाराम महाराजांची 4 माणसं घरातली गेली, दावणीचा बहीण गेला, वडील गेली, धर्मपत्नी गेली, मुलगा गेला, एक भाऊ सैन्यात निघून गेला. तरी तुकाराम महाराज म्हणतात बरं झालं. कोण म्हणतंय बायको मेल्यावर बरं झालं? एकतर अतिशहाणा उच्च अवस्थेला पोहोचलेला माणूस म्हणू शकतो की बायको मरणं चांगलं. ज्याला देवाचं नाव सत्य वाटतं, देव सत्य वाटतो, हा व्यवहार खोटा वाटतो, लटका वाटतो, तो म्हणू शकतो बायको मरणं चांगले. कारण सद्गुरू किसनगिरी बाबा म्हणायचे, बायका मुलं बाळ मानपान ही सगळे आपल्या भक्तीचे वैरी, धनदारा सुतनारी येतो भक्तीचे वैरी. आणि एक अतिमूर्ख माणूस म्हणू शकतो बायको मरणं चांगलंय, जो मधला वर्ग आहे गावळा. तो कधीच म्हणत नाही बायको म्हणजे एकाची बायको मी. खरंच मी बरं, आम्ही गेलो सांत्वन करायला. आता आमच्याकडे काय माहिती, त्यांची आका म्हणत होते का काका म्हणत होते का काय, आपलं गेलो बसलो. आम्ही त्यांना सांगितलं जाऊ द्या, दिनं शिवाय उपजेते नाशे नाशिले ते. पुन्हा ते म्हणले का नाही, माझी बायको म्हणजे तुम्ही सांगता बरं झालं. चैतन्य निर्माण झालं, चैतन्य मागं राहिलं, ते गेलं. त्यांना काही ते कळत नाही त्या गोष्टी. ते बायको म्हणणं कुठं चांगलं असतं का? माझ्या ताटात 2 टायमाला भाकर वाटणार तीच होती, जशी होती तशी ती चांगली होती. तुम्ही म्हणता बायको म्हणणं नाही. जो वैतागलेला तो म्हणू शकतो.
लग्न झालं गावात त्यांचे गावी केला वास गाव कोणतं आहे? आंबा. लग्न झालं का? करायचं का? लोक म्हणून टाकले शॉर्टेज मुलींचा तो वैतागलाय. तर तुम्ही आम्ही सगळे हा वर्ग सोडला तर गणपती मंदिरापासून अशी इकडून सगळे वैतागलेले चेहरे लगेच ओळखतात. माहिती तुम्हाला वैतागलेला चेहरा कसा असतो? हुबेहूब माझ्यासारखा. असा एखादा नाही आमच्यावर घेतले की लोकांची लई खसखस म्हणून घ्यावा लागत. एकाची बायको मेली, त्यांनी प्रेत यात्रा काढली. राम नाम सत्य. पुढं गाडग धरून ते एका हातात गाडग एका हातात कुत्र होतं. वडाफोनचं मोठ्या जबड्याचं कुत्र आणि ते कुत्र सजवलेलं होतं. पुढं बँड वाजवाडी आणि मागं प्रेत यात्रा. आणि प्रेत यात्रेच्या सगळ्या मागं गडी माणसं. बाहेर गावचा एक माणूस आला, त्याला काही ती प्रेत यात्रा कळलं नाही काय भानगड. त्याने विचारलं, हो काका काय? अहो काय म्हणे त्याची बायको मेली. बायको मेली पण ते कुत्र्याचा प्रकार काय? अहो म्हणे ती गेलेली बायको त्याला फार त्रास द्यायची, शिवाय द्यायची, हाणायची, मारायची, आई वडिलांना उपीस ठेवायची, माघारी बोलायची, लाडक्या बहिणीची हाती देत नसायची. मग तिला हे कुत्र डसलं म्हणले आज सकाळी. मग कुत्र्याची मिरवणूक काढली आनंदाच्या भरात आणि तिची प्रेत यात्रा काढली. तो माणूस मनात म्हणायला लागला, हे कुत्र कामाचं दिसतं का? काका एवढं कुत्र देता का आजचे दिवस? हे शब्द ज्यावेळेस ऐकले प्रेत यात्रे मागं राखणारे सगळे म्हणले, कोण आहे रे? मागं लाईनला लाग. वैतागलेलं म्हणत होते पण तुकोबरा काय म्हणतात? कारण सगळं काही तुका म्हणे भार घातली होईल काही वारी नारायण याही आवडते तुकोबराने भजन करावं. विठ्ठल 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 विठ्ठल. कुणी आलं की महाराज अशी अशी अडचण आहे, पैशाची अडचण आहे. बाबा देवाचं नाव घे, सगळं काही मिळेल, सगळं काही मिळेल. आपण काय करतो? देवाचं नाव घेतो. महाराज जेवणा खावण्याची पंचायत येऊ. अरे 2 तास देवाचं नाव घे, 9 वाजता लगेच जेवण आहे म्हणजे काय हे केले एका चिंतिता विठ्ठली. 3री अवस्था तुकाराम महाराजांना घ्यायला विमान आलं. पिवळा पितांबर कैसा अशा वेळेस महाराज आशीर्वाद द्या. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. काय करावं आम्ही? काही करू नका. कर्म करताना चांगलं करा, समर्पण बुद्धीनं करा आणि देवाचं नाव घ्या. विठ्ठल विठ्ठल म्हणा. एक जण वाईट लागला कारण तो 3ही अवस्थेत तुकाराम महाराज बरोबर होता. महाराज अहो 1 तास झाला तुम्ही सांगता विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. काय होतं विठ्ठल विठ्ठल म्हणल्याने? तुकाराम महाराज शेवट होता तो. आता चालले होते महाराज. महाराज म्हणले, तू मला सांग विठ्ठल विठ्ठल म्हणल्याने काय होत नाही? काय होत नाही म्हणजे सगळं काही होतंय. अभंगाचं पहिलं चरण.
मोठ्या प्रमाणे भजन करायचं. 1 मिनिटात आपण 5-10 मिनिटं थांबू. विठोबा रखुमाई आल्यापासून तुम्हाला काहीच त्रास दिला नाही. टाळी वाजवा, असं करा तसं करा, हातवर अजिबात नाही. सर्वांनी 1 मिनिट टाळी वाजवा. तशी टाळी वाजवली की थंडी निघून जाते. सर्वांनी हातवर करायचं. हा आवाज गणपती बाप्पापर्यंत गेला आणि 1 म्हणलं की टाळी वाजवायची. 1 1 1. धन्यवाद. रखुमाई राम म्हणता भक्ती, राम म्हणता मुक्ती, राम म्हणता वाटत आली यज्ञ पावली. पंढरपूरला जाताना फक्त देवाचं नाव घ्यायचं, पाऊल टाकायचं. एक यज्ञ केल्याचं पुण्य. देवाच्या नावाने सगळं काही होते, म्हणून देवाचं नाव घ्या. देवाच्या नावाने चमत्कार होतो, देवाच्या नावाने नमस्कार सुद्धा होतो. चमत्कार केलेले साधूही आपल्या समोर आहेत आणि नमस्कार केलेले साधू सुद्धा आपल्या समोर आहेत. श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा आद्या संस्थांची सेवा होती, म्हणजे पूजनीय स्वामीजींची निष्कलंकित परंपरा आहे. बाबा लहान होते, सद्गुरू किसनगिरी बाबा प्रवरेच्या पात्रात जायचे. भजन कसं करावं हे सुद्धा माहित नव्हतं त्यांना. शबरी कुळात जन्माला आलेले, शबरी नाम कुलोत्पन्नम किंवा शबरी कुळा माझी अवतरे ब्रह्म नाम किसनगिरी घेऊन या. भजन कसं करायचं माहित नाही, पण पुरातन रामेश्वराचं देवस्थान होतं प्रवरा संगमचं, घराजवळून 2-4 किलोमीटर. आणि बाबांनी मग ऐकलं का भजन करायचं. लोक तिथं गेले महादेवाच्या मंदिरात. ती लोक अशा करतात महादेवाच्या मंदिरात, काय म्हणतात, आवाज काढतात, बोकडाचा आवाज काढतात. ते काहीतरी त्याचा पुढं इतिहास आहे, काय उदाहरण. पण बाबांना ते ऐकू यायचं म्हणून लहानपणापासूनच बाबा प्रवरेच्या पात्रात जायचे, महादेवाची वाळूची पिंड करायची आणि म्हणायचे तोबा तोबा महादेव बाबा, तोबा तोबा महादेव बाबा, ओम नमः शिवाय, असं एवढं भजन करायचं. वाळूची करून पिंड आत्म्यात शोधी ब्रह्मांड उजळीने पाणी अखंड पिंडीवरी घाली. तसे अगरबत्ती नव्हती बाबावर, गरिबी होती ना, गरिबी लय वाईट असते. मग घरून येतानाच एका लिंबाची काडी तोडून आणायची आणि आपलं उगाच अगरबत्ती लावल्यासारखं करायचं. चमत्कार असा व्हायचा. त्या लिंबाच्या काडीला सुद्धा अगरबत्तीचा सुगंध येत होता. ही नामस्मरणाची ताकद आहे. त्या काडीचा निघे धूर सुवास पसरे दूरवर, चंदना समान अति मधुर वाटत असे जन हो. अहो त्या ठिकाणी ती देवगडची जी जागा आहे ती नकाशातच नव्हती. ज्यावेळेस बाबांचं चरित्र करण्याचं भाग्य माझ्या पदरात पडलं तर ती माहिती, सगळीच माहिती मग मी बाबाकडून घेतली, गुरुवारी बाबाजी. तर बाबा म्हटले ही जागा नकाशात नव्हती, मुरबा हे शेवटचं गाव. पण तिथं आज हा स्वर्ग काय निर्माण झालाय, कारण एका साधूचे पाय तिथं लागले, नामस्मरण त्या जागेवर झालं. भगवान दत्तात्रयाने साक्षात नामस्मरणामुळे बाबांना भेट दिली. दत्तात्रयाने मुक्त केले प्रगटोनी अव्यक्ता. आणि आज तिथं गेलं की बाबाचं सगळं चरित्र आपल्याला ऐकायला भेटतं. दगडाला कान लावा, झाडाला कान लावा, एखाद्या माणसाला जी मासे लहानपणी बाबांनी वाचवली होती, जिवंत मासे आईबाप पकडायचे, भाऊ पकडायचे, आणि बाबा ते मासे पाण्यात सोडून द्यायचे. का? त्यांच्यातही आत्मा आहे ना, आपल्यातही आत्मा आहे. ही साधी भक्ती नामस्मरण करून बाबाने केली तर आज देवगडला जा आणि कुठल्याही दगडाला कान लावा, तो दगड एकच म्हणतोय देवगड का कन कन बोले जय जय बाबा किसनगिरी.
एवढं मोठं महान तत्व, एवढं संसार तुमच्या आमच्या समोर येत आहे. ही देवाच्या नावाची ताकद आहे. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठल. अहो काय होत नाही, सगळं काय होतं. एक म्हणला महाराज 9 वाजले म्हणले टपकन सांगा, लवकर सांगा, पटकन सांगा, टपकन काय ज्याची त्याची भाषा असेल ते. म्हणजे लग्न होईल का? लग्न, कारण लग्न ही सगळ्या शेतकऱ्यापुढे सगळ्यात मोठं संकट आहे. आता ज्याचं पाणीपुरीचं गाडा त्याचं लग्न होते, त्याचं लग्न होते, गायकाचं लग्न होते, सगळ्याच होते. पण शेतकऱ्याचं पण लग्न काय होते? शेती असून, कारण शेतकऱ्याचंही काही चुकलं होतं. शेती विकली, गावरान गाय विकली, खाटकाला कापड दिली, हे पाप आपल्या माथ्यावर पडले. जुन्या काळात, जुना काळ होता जाता की बळच लोक म्हणायचे, अहो आमची मुलगी पदरात घ्या, आमची मुलगी जमीन बघून आमची मुलगी पदरात घ्या. आता म्हणून लागतं आमचा दगडू पदरात घ्या. 42 काय काय काळ. पण परिवर्तन या संसार का नेहमी तीही पलटी बसेल. नंतर कोणत्या मुलाला मुलगी देवी हा प्रश्न पडेल. कारण का बदलत चाललाय. महाराज लग्न होईल का? म्हणले होईल. कोणाचं झालं? भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचं लग्न स्वतः पांडुरंगाने लावलं. स्वतः गेले देव लग्न जमायला. पायी विजा रंग रखा, वर मोत्याचा तुरा पागोट्याला, जोडा रत्नाचा शोभे त्याला, हाती सुवर्णाची काठी, हिऱ्याची अंगठी गोट्याला, झाला मोत्याची घुंगडीला, गुमासा झाला बीदर नगरीचा सावकार होता. त्या सावकाराच्या दारात जाऊन देव त्या ठिकाणी गेली. एवढ्या ऐश्वर्यात म्हणजे अ सावकार, मालकाने पाठवले कशाला? त्यांच्या मुलाचं लग्न जमायला. कोण मालक? दामाजी पंत. मुलगा कोण? नामदेव आहे. तुम्ही कोण? म्हणजे मी नौकर आहे त्यांचा. म्हणजे नौकर घोडा आणायला सोन्याची काठी घेऊन येते. मालक कसा असेल, मालकाचं पोरग कसं असेल, निदान पोराकडे थार गाडीत असेल का नाही? काय विचारपूस करताय? लग्नाचं नाही अवघड आहे. विचारपूस करायचे दिवसच राहिले नाही आता. एका मुलाला बघायला पाहुणेवाले येणार होते, मुलीवाले. हे बाबा कशाला मला गोड वाटेल मला कस करा विचारपूस करायचा काळ राहिला नाही. जे सात्विक कुटुंबात आहे, कधीतरी देवदर्शन आहे, पंढरपूरची वारी आहे, त्या बापाचं पुण्य त्याच्या मुखात नेहमी देवाचं नाव आहे. ते मुलं पाहून समज. त्या मुलाला बघायला मुलीवाली येणार होते. मुलाचा बाप म्हणता हे बघ खरं खरं सांगू नको, थोडस वाढवून सांग ना. जमल्यावर बघू नंतर काय करायचं, वाढवून सांगायचं. मग आले मुलीवाले, पाहुणे काय शिक्षण आहे तुमचं? मी ग्रॅज्युएट आहे म्हणजे. आणि हा 10वीला 3दा नापास होता. याचा आजार शाळेच्या खिडकीवर चढला कॉपी द्यायला, खाली पडला, खुबा वाढला, तरी हा पास नाही झाला. मी ग्रॅज्युएट आहे. अरे वा, चांगलं शिक्षण आहे. जमीन जमला किती आहे? आम्हाला वाढून सांगायचं ना. मला 25 एकर क्षेत्र आहे म्हणजे. याला होते 1.5 एकर, त्याच्यात 3 डिपिया, 2 टावर आणि 1 पाट गेलेला होता. काय पाठ ते म्हणले अवकाशाला विचारून अवलक्षण करता म्हणजे माऊली. ते म्हणले 25 एकर आहे पण किती भावाचे? एवढं ते विचारू. भावाच्या वाटण्या झाल्या का? वडिलाच्या वाटण्या. अहो म्हणले 25 एकर आहे पण किती भावाचे? किती भाऊ जण तुम्ही आहात? ते म्हणते आम्ही लई भाऊ म्हणते. वाढूनच सांगायचं नाही, 2 सांग, 3 सांग. आम्ही लई भाऊ. लई म्हणलं त्यांच्या अंगावर काटा आला. ते म्हणजे जाऊ दे आधी पोहे भाऊ घेऊ, मग बाकीचं शेतात शेतकरी बरोबर मग कळेल सगळं. मुलगा पोहे आणायला चालला, तेवढा तिथं धुरा आला सगळ्या स्वयंपाकाचा. आणि मुलाचा बाप खोकायला लागला. आता काय वाढून सांगायचं ते बी कळलं पाहिजे. मुलाच्या बापाला खोकला आला. पाहुणे म्हणले लई तब्येत खराब दिसते, काय वातावरण, काय खोकला सगळ्यालाच यायला लागला. ते म्हणजे खोकला नाही त्यांना टीबी म्हणजे टीबी. काय बरंच देवाने नामदेव महाराजांचं लग्न लावावं का? लहानपणापासून देव तेवढे प्रिय होते नामदेव महाराजांना. सारखं विठ्ठल 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 सगळ्या कामात. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेव हाती दूध प्याला, नामदेवा हाती. फक्त देवाने लग्न का लावलं? कारण नामदेव महाराज नेहमी देवाचं नाव घेत होते म्हणून. काय हे केले एका चिंतेता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भवशुद्ध. तुकोबारानंतर बाकीचं काही करायचं गरज नाही. योग करायला जागा चांगली लागते, यज्ञ करायला जागा सुखी भूत लागते, गावरान तुपाची धार लागते, तेवढी हाताची सोंडी एवढी. त्यापेक्षा काहीच करू नका. देवाचं नाव गणरायाच्या दरबारामध्ये अंतःकरणापासून घ्या. तुम्हाला 3 दिवस क्षणाला यज्ञ आहे. विठ्ठल विठ्ठल. योग्य करायचं नाही का? म्हणजे
देवाचं नाव घेतलं की सगळं होतंय. योग याग विधी योग याग तपे केले तयाने आमुपे सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार. महाराज मग मंत्र तो देवाचा घ्यायचा तुम्ही म्हणले की विठ्ठलाचं चिंतन करा, त्याला काही नियम असते ना. पिवळं कुपन, आधार कार्ड, पॅन कार्ड, काहीतरी गाडी फोन फोन त्यांना काही नियम आहे का? आमच्या जातीत जन्माला आला म्हणून नाव घ्यायचं नाही. महाराज म्हणे काहीच नियम नाही, फक्त एक नियम आहे, तो अंतःकरणापासून जपायचा. हे महाराज अभंगाच्या शेवटचे तुका
देवाचं नाव जपायचं का जपायचं? जपणं वेगळं आणि जपणं वेगळं. तुकोबाई म्हणतात सार्थ जपा सततम कीर्तयंतो मां. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. कुठल्याही देवाचं नाव जपलं तर ते देवतच आहे, कारण वेगवेगळ्या रूपाने जरी देव नटला. पण आजच्या अभंगात तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या विठ्ठल या नामाचं महत्व तुम्हाला आम्हाला सांगतात. गोड आपला नाम सप्ताह या ठिकाणी 3 दिवसाचा धार्मिक महोत्सव ज्याला म्हणायला हरकत नाही. सप्ताह नाही म्हणता येत, भक्तीने भाव नाही म्हणे विठ्ठल जे जे